नऊ स्पर्धक आहेत ज्यांचं एक एक गाणं आपण काल ऐकलं. आज दुसरं गाणं, एकच गाणं आणि एकच संधी, अंतिम फेरी किंवा नॉमिनेशन. अजून काहीही माहिती नाही आहे. काल सगळेच इतके सुंदर गायले आणि अर्थात आज निकालाचा दिवस आहे, त्यामुळे अत्यंत अवघड अशी कामगिरी आमच्या परीक्षकांवरती आहे. अनुमती असेल तर आजच्या भागाची सुरुवात करूया. आज सर्वप्रथम आपल्या समोर येते काल जिनी अप्रतिम अफलातून असा परफॉर्मन्स दिला होता. टाळ्यांनी स्वागत करूया संहिता चांदोरकर. कशी आहे संहिता? अप्रतिम कालचा परफॉर्मन्स होता आणि त्यामुळे टेन्शन न घेता जसा कालचा तू एन्जॉय करून परफॉर्मन्स दिलास तसाच दे. नक्की. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम भेदाभेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग. तुका म्हणे एका देहाचे अवयव तुका म्हणे एका देहाचे अवयव तुका म्हणे एका 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 तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव सुख दुःख जीव भोग पावे विष्णुमय जग 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 जग विष्णुमय जग. मला सांग, तू भागाची सुरुवात जेव्हा आपल्या गाण्यांनी होत असते तेव्हा नेमक्या काय फिलिंग्स असतात मनात? आधी वाटली असती भीती, आता नाही वाटत. आता नाही, कालच्या परफॉर्मन्स नंतर नाही वाटत आहे ना? आज नाही. चला आपण आज अवधूत दादापासून सुरुवात करूया. अध्यात्म गात असताना किंवा अध्यात्माचा एक नुसता अध्यात्माच्या गाण्यामधला एखादा षड्ज लावताना सुद्धा त्याची सुरुवात करताना सुद्धा जी व्यक्ती ते समजून ते उमजून आणि ते भोगून किंवा उपभोगून त्यातनं गेलेली असते ना, त्याचा एक वेगळा टच त्या षड्जाला असतो, त्याला एक आत्मा असतो. हे सगळं तुला एवढ्या सिरियसली सांगायचं कारण असं की हे त्यालाच सांगितलं जातं जो तिथपर्यंत पोहोचलाय. आता ते बघ, आता इकडनं ती वाटचाल आणि त्या वाटचालीसाठी तुला शुभेच्छा. थँक्यू. जैसे अवधूत जी ने कहा, बहुत अच्छा गाया. ये तो प्योर राग चारुकेशी था. मुश्किल है राग कहाँ पे, क्योंकि सारे जब दोबारा लगाया तब तक पकड़ में आ गया था राग. ऐसे राग जो है उसको शुरू से पकड़ना पड़ता है. और कोमल धा जो है थोड़ा और सेंसिटिव है नोट वो, क्योंकि वैसे ही कोमल है, नाम ही कोमल है. जब भी रेगा जब भी ये करो तो ऐसा ऑथोरिटी से करो कि हाँ ये नोट मैंने लगाया. और शुरू से ऐसे रागों को थोड़ा मांझना पड़ता है. और बहुत सुंदर. थँक्यू. अभंग गाणं ही एक वेगळी फ्रॅटर्निटी आहे. ते असं नाही की जो गाऊ शकतो तो अभंग गाऊ शकतो, असं नसतं. अभिषेकी बुवा, भीमसेनजी किंवा कल्याणजी गायकवाड, आपल्या कार्तिकीचे वडील, रघुनाथजी खंडाळकर, ही जी एक कम्युनिटी अभंग गाणारी, त्यांच्याकडे तो एक वेगळा कलर असतो आणि तो कलर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम मिळवायला लागतो. तर एक
म्हणजे तू गायलीस छान, फक्त एक मला आता एक ओळ सुचली की पंढरपूरच्या वाटेवरती संत रंगुनी जाई, जरी भेटली तुला मल्लिका तुका भेटला नाही. माझी आत्ता सुचलेली. हो, जरी भेटली तुला मल्लिका तुका भेटला नाही, तर मल्लिकाचा रेफरन्स असलेली ओळ आत्ता कालच्या रेफरन्सवरनं मी सांगतोय तिला. तर तो भेटायला लागतो तुका, तर तो तुला भेटेल नक्की या अशाच वाटेवर. जवळ मिळालेला आहे कविता. ऑल द बेस्ट. Sa re ga ma pa, ai ya, sa re ga ma pa.